हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, इव्हॅल्युएट एक्स डी एक्स अपॉन फर्स्ट ब्रॅकेट एक्स मायनस 1 सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 4. पहिली स्टेप आपल्याला जे काही इक्वेशन दिलं असेल त्याला लेट आय इक्वल्स टू ॲझ्युम करून घेतो. त्यानंतर मी ते खाली लिहिलं आहे सॉल्व बाय पार्शियल फ्रॅक्शन. आता मी कसं काय कळालं पार्शियल फ्रॅक्शननेच हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर डिनॉमिनेटरला 2 ब्रॅकेट दिले. अशा प्रकारचे ब्रॅकेट असतील तर आपण तो क्वेश्चन पार्शियल फ्रॅक्शनने सॉल्व करू शकतो. त्यानंतर इथं आपण सेकंड टाईपचा हा क्वेश्चन आहे. सेकंड टाईप टोटल 3 टाईप आहे पार्शियल फ्रॅक्शनमध्ये. सेकंड टाईपच्या क्वेश्चनमध्ये बघा इथं ब्रॅकेटमध्ये एक्स आला आहे, सॉरी एक्स स्क्वेअर आला आहे. तर मग हा सेकंड टाईपचा क्वेश्चन आहे. असं जर एक्स स्क्वेअर आला तर न्यूमरेटरला आपण बी एक्स प्लस सी घेतो. बघा इथे घेतलं आहे बी एक्स प्लस सी. म्हणजे आपण काय करतो, ए आपण फर्स्ट ब्रॅकेट घेतो, बी आपण सेकंड ब्रॅकेट घेतो. अगोदरचा प्रॉब्लेममध्ये आपण बघितलं आहे. पण जेव्हा केव्हा स्क्वेअर असेल ब्रॅकेटमध्ये तेव्हा न्यूमरेटरला आपण बी एक्स प्लस सी घेतो. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. इक्वेशन नंबर 1 आल्यानंतर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. इथं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून दाखवलेलं आहे या स्टेपला. क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं त्यानंतर ही जे डिनॉमिनेटर सेम असतात ते कट होतात. उरलं काय, जे काही उरतं आहे ते इथं मी लिहिलेलं आहे. हे इक्वेशन उरलं त्याला आपण इक्वेशन नंबर 2 देतो. इथपर्यंत झाल्यानंतर आपण काय करतो, एक्सची व्हॅल्यू पुट करतो इक्वेशन नंबर 2 मध्ये आणि त्यावरून ए बी सीच्या व्हॅल्यू काढत. इथं आपल्याला 3 व्हॅल्यू काढायचं आहे, ए बी आणि सी. अगोदर फक्त आपण ए बी काढायचो. इथं आता ए बी सी, कारण की बी एक्स प्लस सी लिहिलं आहे. तर मग त्यानंतर त्यासाठी आपण आता पहिल्यांदा पुट केलं आहे एक्स इक्वल्स टू 1 पुट केला आहे मी. पुट केल्यानंतर एची व्हॅल्यू मला भेटली 1/5. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू मी पुट करतो इक्वल्स टू 0. तर या टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, एकदा नेहमी कंपल्सरी एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची असते. 0 पुट केल्यानंतर मला सीची व्हॅल्यू भेटली. सीची व्हॅल्यू काढताना आपल्याला अगोदर एची व्हॅल्यू भेटली. बघा इथं ए, तर एची व्हॅल्यू पण पुट करायची सॉल्व करण्यासाठी जिथं गरज असेल तिथं. त्यावरून मला सीची व्हॅल्यू भेटली 4/5. त्यानंतर मी एक्स इक्वल्स टू 2 पुट करतो आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये. पुट केल्यानंतर मला आता कसली व्हॅल्यू भेटणार आहे, बीची व्हॅल्यू भेटणार आहे. कशी भेटते ते आपण बघूया. एक्स इक्वल्स टू 2 पुट केला इन इक्वेशन 2. मग इक्वेशन नंबर पण आता इथं पुट करताना एल एच एसला पण पुट करायचं आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. एल एच एसला इथं आपला एक्स उरलेला, मग इथं पण मी 2 पुट केलेला. बघा 2 इक्वल्स टू असं लिहिलं आहे. त्याच्या जागी प्रत्येक एक्सच्या जागी व्हॅल्यू पुट करायची. एल एच एसला जर एक्स असला तरी तिथं व्हॅल्यू पुट करायची. सॉल्व करायचं. सॉल्व करताना इथं ए, तर एच्या जागी 1/5 टाकला. त्यानंतर सीची व्हॅल्यू आपल्याला भेटली 5/4, ती पण पुट केलेली. ए आणि सीच्या व्हॅल्यू पुट करत चालायच्या. सॉल्व केलं आहे खाली. सॉल्व केल्यानंतर ॲन्सर भेटलं आहे मला फायनल -1/5. ॲन्सर ए बी सीच्या व्हॅल्यू आल्यानंतर ते मी आता पुट करतो आहे इक्वेशन नंबर 2 मध्येच. पुट केल्यानंतर बघा इक्वेशन नंबर 2 मला हे भेटलं. एल एच एसला इथं हा एक्स असतो न्यूमरेटरचा, त्याच्यात पण व्हॅल्यू पुट करायची आपण सॉल्व करताना. व्हॅल्यू पुट केल्यानंतर आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं असतं.